गुड मिशन टीईटी इव्हनिंग दोन ऑल ऑफ हजार यू. 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुसरं सत्र मानसशास्त्राचं डॉक्टर पूनम मोराळे मॅडम घेत आहेत. आणि बॅच 6 साठी ज्यांचे प्रवेश राहिले त्यांना परत सांगतो, त्यांनी तात्काळ आज उद्या परवा रविवारी लास्ट बॅच 6 साठी प्रवेश असतील. सोमवारपासून मात्र बॅच 7 साठी प्रवेश असतील. डॉक्टर पूनम मोराळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मानसशास्त्राचं आजचं सेशन सुरू करावं. डॉक्टर हा हा, पूनम येस मोराळे सर. मॅडम. हो हो. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण जे पाहणार आहोत पहा, स्मरण. हा टॉपिक आपण बघायचा आहे आपल्याला. तर स्मरणाच्या काही व्याख्या पण आपण इथे बघणार आहोत. आणि स्मरण म्हणजे काय? तर पहा आता की जी काही स्मरण ही प्रक्रिया आहे ती फार गुंतागुंतीची अशी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विविध प्रकारचे अनुभव मिळत असतात पहा. आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो. म्हणजे जीवन जगत असताना घरामध्ये असेल, घराबाहेर असतील, आपण विविध अनुभव आपल्याला येत असतात. चांगले असतील, वाईट असतील, आणि त्याचा जो आपल्या मनपटलावर परिणाम होत असतो. हम्म आणि हे जे अनुभव आहे तर ते पुन्हा पुन्हा जेव्हा अनुभवतो आपण, तर त्यालाच स्मरण असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर स्मरण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते पहा. आता स्मरणाच्या काही व्याख्या दिल्या आहेत मानसशास्त्रज्ञांनी, त्यांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करूया. लक्षात आले, स्मरण म्हणजे लक्षात राहणे. साध्या सोप्या सरळ भाषे म्हणजे स्मरण म्हणजे काय? लक्षात राहणे. एखादी जी काही गोष्ट आहे, जे काही अनुभव आहेत, तर ते आपण लक्षात ठेवत असतो, स्मरणात राहतो असं म्हणलं जातं पहा. तर स्मरणासंदर्भात काही मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे, डेफिनेशन सांगितलेले आहे पहा. तर पहिली जी व्याख्या आहे स्काउट यांच्या मते आहे. तर स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला फर्स्ट जी व्याख्या डेफिनेशन आहे, तर ती स्काउट यांच्या मते आहे. तर त्यांच्या मते गतानुभवांचे आदर्श पुनरुज्जीवन म्हणजेच स्मरण होय. म्हणजे कधी कधी काय होतं की ही व्याख्या कोणी लिहिली आहे असा देखील क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. तर स्काउट म्हणजे काही महत्वाच्या अशा व्याख्या तुम्हाला इथे मांडलेल्या आहेत पहा. की गतानुभवांचे आदर्श पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय, स्काउट यांची व्याख्या आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वुडवर्थ आणि मॉक्सवी यांच्या मते स्मरणामध्ये अध्ययन, धारणा व आठवणे अंतर्भूत असते. स्मरणामध्ये अशा आठवण्याचा समावेश असतो की ज्याचे पूर्वी अध्ययन झालेले असते. म्हणजेच स्मरणामध्ये जे आपल्याला आठवलं जातं, तर कशामुळे आठवलं जातं? कारण त्याचं जे काही आपण आधी अनुभव घेतलेले असतात पहा, तर त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आठवल्या जात असतात. म्हणजेच आठवणे या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे पहा? पूर्वी घेतलेले अनुभव महत्वाचे आहे. त्याच्यानंतर एडगेल यांच्या मते स्मृती म्हणजे धारणा शक्ती होय. हं? बरं, ठीक आहे, सांगेल तुम्हाला हा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, वुडवर्थ त्यांच्या मते पूर्वी शिकलेले आठवणे म्हणजेच स्मरण होय. वुडवर्थ यांनी सांगितलेले आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा की स्मरण म्हणजे काय? जे आपण आधी अनुभव घेतलेला असतो किंवा आधी शिकलेलं असतं ते ज्ञान म्हणजे स्मरण होय. आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येकाने आपापलं मत हे व्यक्त केलेलं असतं पहा. नंतर रॉस यांची व्याख्या आहे पहा, की पाचवी जी व्याख्या आहे, स्मृती म्हणजे नवा अनुभव. नेक्स्ट आहे पहा, नॉर्मन एलमन यांच्या मते स्मृती म्हणजे धारणा. आणि नेक्स्ट आहे पहा, मॅकडुगल यांच्या मते पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय. हं? जे काही पूर्वानुभव आहेत पहा, तर ते बोधावस्था आणि अबोधावस्था बघितली. बोधावस्था म्हणजे जाणीवेची अवस्था, तर ते पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय, असं मॅकडुगल यांनी म्हणलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ह्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहा. तर स्मरणासंदर्भात लक्षात आलं असेल की स्मरण म्हणजे काय, हं? किंवा
साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये स्मरण याचा अर्थ असा होतो की जे काही अनुभव घेतलेले असतात आपण दैनंदिन जीवनामध्ये ते आपल्या लक्षात राहणे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही घटक आहेत पहा. स्मरणाचे घटक आपण पाहूया त्याच्यामध्ये. स्मरणाचे घटक. हं? आता या स्मरणामध्ये कोणकोणते घटक येतात ते आपल्याला बघायचं आहे. आता जो पहिला जो घटक आहे पहा, तर तो आहे ग्रहण. ग्रहण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा धारणा. आणि त्याच्यानंतर जो तिसरा जो घटक आपल्याला सांगता येतो तो आहे प्रत्यावाहन. आणि नेक्स्ट आहे प्रत्याविज्ञान. तर हे घटक आपल्याला स्मरणामध्ये बघायचे आहे पहा. आता स्मरण म्हणजे काय हे आपण बघितलं आहे. तर स्मरणामध्ये पहिला जो घटक आहे की ग्रहण. हं? जेव्हा आपण एखादा अनुभव घेत असतो पहा, तर तो अनुभव घेत असताना तर तो किती तीव्रता त्याची जर जास्त असेल तर तेवढे जे काही ठसे आहेत मेंदू पटलावर त्याचे ठसे खोलवर रुजले जातात पहा ग्रहणामध्ये. म्हणजेच अनुभवाची जेवढा तीव्रता असेल तर त्यामुळे काय होतं पहा की त्याचा ठसा खोलवर रुतला जातो पहा. आता हे जे अनुभव आहेत पहा तर ते कसे आवश्यक आहेत. नाविन्यपूर्ण किंवा आकर्षक वैचित्र्यपूर्ण असे जर अनुभव असतील तर ते अनुभव काय होतात आपल्याकडे दीर्घकाळ स्मरणामध्ये टिकून राहत असतात पहा. आता ज्ञानेंद्रियांमधून आपल्याला माहिती की ज्ञानेंद्रियाद्वारे आपण विविध स्वरूपाचे अनुभव आपल्याला प्राप्त होत असतात पहा. आणि त्यातून मग आपण जे अनुभव घेत असतो तर ते अनुभव आपल्या मनपटलावर ठसांच्या स्वरूपात उमटत असतात. त्यामुळं जेवढे अनुभव तीव्र असतील तेवढी त्याची ग्रहण क्षमता ही चांगल्या पद्धतीने होत असते बघ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा की धारणा. आता धारणा म्हणजे काय पहा, तर जे काही ज्ञानेंद्रियामार्फत जे काही ग्रहण केलेले अनुभव आहेत आपण तर ते जपून ठेवणे म्हणजेच धारणा असं सांगता येतं बघा. आता धारणा होत असताना काय होतात की तुम्हाला आता सांगितलं की जेवढे ठसे हे जास्त म्हणजे तीव्रतेचे असतील तेवढं आपलं स्मरण आहे तर ते दीर्घकाळ टिकत असतं पहा. त्याची धारणा जी काही आहे दीर्घकाळ टिकत असलेली दिसून येते. आता उदाहरणार्थ सांगता येईल की एखाद्या गोष्टी आपल्याला खूप लवकर आठवतात. कारण त्याच्या मागचं जे कारण आहे पहा, तर त्यामध्ये आपली जी काही धारणा आहे तर ती चांगली झालेली असते. खोलवर ते जे स्मृतीचे ठसे आहेत ते उमटलेले असतात. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट लवकर किंवा पटकन ही लक्षात येत असते पहा. आता जी काही धारणा आहे तर ती आपण दाखवू शकत नाही. पण व्यक्तीच्या वर्तनामधून असेल किंवा शारीरिक अभिव्यक्तीवरून असेल ही आपल्याला दिसून येते पहा. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादी कविता आहे किंवा राष्ट्रगीत आहे पहा तर ते आपल्याला पाठ आहे. कारण का की त्याचं आपण सारखं म्हणतो तर त्याच्यामुळे ती पाठ असलेलं दिसून येते. त्याचे जे काही ठसे आहेत तर ते खोलवर रुतलेले असतात पहा. आणि कित्येक वर्षाने देखील एखादं गाणं आहे किंवा कविता आहे हे आपल्याला म्हणता येतं. कारण का तर त्याची धारणा जी काही आहे ती चांगली झालेली असते पहा. किंवा धारणेच्या संदर्भात आणखीन सांगायचं झालं तर सायकल चालवणे असेल किंवा पोहणे किंवा गाडी चालवणे. जरी आपण त्याचा वारंवार उपयोग केला नाही, समजा गाडी शिकलो किंवा सायकल शिकलेलो असतो आणि परत काही वर्षांनी जर आपण सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्याला विसरली जात नाही, तर ते आपल्याला लक्षात राहतं. तर त्यावरून आपल्याला असं सांगता येतं की त्याची जी धारणा आहे तर ती चांगली झालेली असते. आता जी काही धारणा आहे तर ती प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असते पहा. म्हणजे व्यक्ती परत्वे भिन्न असते ती धारणा. आता ही धारणा आहे तर ती चांगली व्हायची असेल तर आपल्याला पाठांतरावर भर द्यावं लागेल किंवा सरावावर भर द्यावं लागेल. तर त्यामुळं जी काही धारणा आहे ती चांगली होण्यास मदत होते. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येतं
की विश्रांतीची देखील आवश्यकता असते. तर पुरेशी झोप आपण घेतलं हा, तर त्यानंतर म्हणजे अभ्यास केल्यानंतर पुरेशी विश्रांती घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे देखील धारणा आपली चांगली होत असते पहा. पुढे जे काही आहे तर प्रत्यावहन, ज्याला आपण म्हणू रिकॉल, आणि हे आहे रेकग्नायझेशन. आता रिकॉल म्हणजे काय पहा, पूर्वी घेतलेले जे काही अनुभव आहेत तर त्यांची आठवण होणे म्हणजेच रिकॉल होय. रिकॉल म्हणतो की नाही आपण, म्हणजे आठवण होणे याचा अर्थ. जेव्हा आपण एखादी माहिती किंवा काही गोष्टी पहा मदतीशिवाय आपल्या ती आठवली जाते, तर ती म्हणजेच प्रत्यावहन याला असं म्हणता येतं पहा. स्वतःच्या प्रयत्नाने भूतकाळातील माहिती आपण पुन्हा मनात आणतो किंवा आठवतो, तर त्याला प्रत्यावहन असं म्हटलं जातं. आठवण्याची क्रिया जी काही आहे तर ती प्रत्यावहनामध्ये असते पहा. प्रत्यावहन, आठवणे. हं? आता एखादा क्वेश्चन जर विचारला विद्यार्थ्यांना की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, तर लगेच उत्तर येतं पहा की शिवनेरी किल्ल्यावर झाला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्याव्हानाद्वारे म्हणजे आठवणीने आपण सांगू शकतो. महाराष्ट्राची म्हणा किंवा भारताची राजधानी कोणती, हे जर प्रश्न विचारले तर त्यांना लगेच लक्षात येतात. महाराष्ट्राची मुंबई, तर भारताची दिल्ली, नाही का. म्हणजे आपण प्रत्याव्हानानं म्हणजे आठवण सांगतो. त्याच पद्धतीने आपण काही पाढे पाठ केलेले असतात ते आतापर्यंत देखील आपल्या स्मरणात असतात. का? कारण त्याची धारणा ही चांगली झालेली असते. सारखं सारखं सरावाने किंवा दृढीकरणामुळे आपण किंवा पाठांतराने आपल्याला ते स्मरणामध्ये झालेले असतात आणि त्या गोष्टी विसरल्या जात नाही. त्याची जी धारणा पक्की झाल्यामुळं. तर त्यामुळे आपण खूप दिवसांनी देखील आठवण्याचा प्रयत्न केला तर ती लक्षात राहते पहा. म्हणजे प्रत्यावरण म्हणजेच काय पहा, आठवून सांगणे. एखादी गोष्ट आहे किंवा एखादं ज्ञान घेतलेलं आहे किंवा अनुभव घेतलेले आहे तर ते परत आठवणे म्हणजेच प्रत्यावहन असं त्याला म्हणतो किंवा रिकॉल असं इंग्लिशमध्ये देखील म्हणतात पहा. आता त्याच्या नंतर आहे प्रत्याभिज्ञान, तर त्यालाच रेकग्नायझेशन असं देखील म्हणलं जातं. आता प्रत्याभिज्ञान आहे हा स्मरणाचा चौथा घटक आहे पहा. आता प्रत्यावहनापेक्षा प्रत्याभिज्ञान हे अतिशय सोपं आहे. आता यामध्ये काय आहे की प्रत्यावहनामध्ये त्या वस्तू आठवाव्या लागतात किंवा गोष्टी आठवाव्या लागतात. परंतु प्रत्याभिज्ञानामध्ये काय आहे, एखादी वस्तू किंवा घटना, व्यक्ती समोर असते. फक्त त्यांना अ, ओळख द्यावी लागते किंवा त्याचा परिचय करावा लागतो पहा. हं? आता उदाहरणार्थ याच्यामध्ये तुम्हाला द्यायचे झाले, तर आता जे काही तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन असतात पहा. आता एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायामध्ये एक पर्याय जो आहे, तर तो बरोबर असतो आणि बाकीचे पर्याय चुकीचे असतात. मग तो जो काही नेमका पर्याय आहे, तर तो तुम्हाला सांगणं सोपा जातो. जे काही एमसीक्यू दिलेले असतात की नाही, ऑप्शन्स दिलेले असतात त्यामधून. समजा एक वन लाईनर क्वेश्चन असेल, त्याच्यापेक्षा तुम्हाला समोर 4 पर्याय दिलेले असतात. तर तो क्वेश्चन जास्त सोपा वाटतो. बरोबर आहे की नाही? किंवा दिलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय ओळखणे. याचाच अर्थ प्रत्याभिज्ञान आपल्याला म्हणता येतं पहा. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्याव्हानामध्ये एखादी वस्तू, घटना, व्यक्ती आपल्या समोर नसते. परंतु प्रत्याभिज्ञानामध्ये समोर असते. फक्त ती ओळखायची असते. हं? आता या संदर्भात एक प्रयोग तुम्हाला सांगते आहे, की प्रत्याव्हान म्हणजे काय? 10 मुलींचे म्हणजे क्लासमध्ये एखादा प्रयोग या संदर्भात घेतलेले जातात पहा. काही मानसशास्त्रज्ञांनीच हे घेतलेले आहेत. तर त्यांनी काय सांगितलंय पहा, तर 10 मुलींची नावं मुलांना दिलेले आहेत आणि त्यांना वाचायला दिलेत. त्याच्यानंतर त्यांना आठवायला सांगितले आहे. तर सगळेच नाव त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे जे काही 10 नावं दिलेली आहेत, त्याच्यानंतर त्यांना आठवायला काही वेळ दिला जातो आणि आठवण्याचा प्रयत्न केला जातो. तर सगळीच्या सगळी नावं त्यांच्या लक्षात राहत नाहीत एकंदरीत प्रत्याव्हानामध्ये. परंतु नंतर प्रत्याभिज्ञान घेतलं जातं. म्हणजे यामध्ये काय केलं जातं पहा, की जी काही आधीची नावं असतात, जे त्यांना दाखवलेली आणि नंतरची काही नवीन नावं, अशी 10 आणि ही 10 अशी 20 नावं असतात आणि त्याच्यामधून त्यांना ओळखायला सांगितलं जातं प्रत्याभिज्ञानमध्ये. हा जेव्हा दुसरा प्रयोग केला जातो, तर तेव्हा जी काही नावं आहेत, तर त्यांच्या लक्षात राहतात. बरोबर 10 नावं ते सांगू शकतात. म्हणजे 10 पेक्षा जी काही नावं आहेत, तर ती ओळखणे ही सोपी जाते पहा. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? तर ओळखून सांगायची असतात.
प्रत्याभिज्ञानमध्ये, आणि याच्यामध्ये आठवायचे असतात. तर हा दोन फरक या प्रत्याहन आणि प्रत्याभिज्ञानमध्ये आपल्याला सांगता येतो पहा. म्हणजेच हे चार जे काही घटक आहेत स्मरणासाठी, तर ते आपल्याला आवश्यक आहे. त्याद्वारे आपलं जे काही स्मरण आहे तर ते चांगल्या पद्धतीने होत असतं पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जे काही बघणार आहोत पहा, तर ते आहे विस्मरण. लक्षात आलंय स्मरण म्हणजे काय? त्याच्यानंतर आपल्याला विस्मरण बघायचंय, पण त्याआधी चांगल्या स्मृतीची लक्षणे पण आपल्याला सांगता येतात. चांगल्या स्मृतीची लक्षणे, हा चांगल्या स्मृतीची लक्षणे आपल्याला इथे बघायचं पहा. चांगली जी काही स्मृती आहे त्यांची लक्षणे आपण बघूया. आता पहिलं सांगता येईल की चांगल्या स्मृतीचं लक्षण यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जे काही आपण नवीन जे काही प्रसंग किंवा अनुभव घेत असतो पहा, आणि ते योग्य वेळी जर आपल्याला लक्षात आले किंवा आठवले, तर त्यावेळी असं सांगता येईल की त्याची जी काही स्मृतीची क्षमता आहे तर ती चांगली आहे. त्याच्यानंतर पहा, जेव्हा आपण अभ्यास करत असतो, अभ्यास करत असताना काही जे काही मुद्दे असतात तर ते आपल्या लवकर लक्षात राहतात. आपण चांगल्या पद्धतीने ग्रहण करू शकतो. का करू शकतो? कारण त्याच्यामध्ये असलेला आपला इंटरेस्ट असेल म्हणा, अभिरुची, किंवा आपण त्याचा वारंवार केलेला सराव असेल, तर त्यामुळं त्याचे अध्ययन आपल्याला लवकर होते किंवा स्मरण चांगले होत असते पहा. त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीची आहे ग्रहण किंवा धारणा, प्रत्यावन किंवा प्रत्याबंधाची क्षमता चांगली असेल, तर त्या व्यक्तीची स्मरणशक्ती ही चांगली असते. हे देखील महत्वाचं लक्षण आहे पहा. त्याच्यानंतर अध्ययन प्रक्रियेमध्ये स्मरणाचे काय महत्व आहे? अतिशय महत्व आहे पहा. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, तर जे शिकवलेलं आहे तर ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलं नाही, तर शिकवण्याचा काही उपयोग होईल का? नाही. तर त्यासाठी आपल्याला असं सांगता येईल की जे काही अध्ययन आपण करणार आहोत तर ते विद्यार्थ्यांना चांगलं स्मरणात राहण्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे? विविध स्वरूपाच्या पद्धती देखील अवलंब केला पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रवृत्त केला पाहिजे. सरावासाठी त्यांना उद्युक्त केलं पाहिजे. त्याच पद्धतीने एखाद्या विषयाचा जो काही अर्थ आहे तर तो देखील विद्यार्थ्यांना समजून सांगितले पाहिजे. त्यामुळं काय होतं की त्यांची जी काही धारणा आहे तर ती चांगली होते. म्हणजे अध्ययन प्रक्रियेत स्मरणाचे महत्व. अध्ययन प्रक्रियेमध्ये जे काही स्मरणाचे महत्व आहे तर ते आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल की अध्ययनानंतर झोप देखील, म्हणजे विश्रांती असणं किंवा मिळणं ही आवश्यक आहे पहा. जर विश्रांती नाही भेटली, आपण सारखा सराव करू किंवा अभ्यास करू, जसं मन थकतं, शरीर थकतं, तर थोडासा जो काही ट्रेस लेवल आहे तर तो वाढलेला असतो पहा. पण झोप झाली, चांगली झोप झाली असेल तर त्यानंतर देखील आपल्या स्मरण जी काही प्रक्रिया आहे ती किंवा सगळ्या गोष्टी आहेत तर ती आठवण्याचा किंवा स्मरणात राहण्याचा चांगल्या रीतीने स्मरणात राहू शकतात पहा. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा आपण सराव करतो किंवा उजळणी करतो, तर त्यामुळे देखील त्या गोष्टी लक्षात राहतात असतात. ठीक आहे. तर हे झालं अध्ययन प्रक्रियेत स्मरणाचे महत्व सांगता येतं पहा. तर विस्मरण आपण बघूया. विस्मरण म्हणजे काय आहे? विस्मरण स्मरणाच्या विरुद्ध आहे पहा. स्मरण म्हणजे काय? लक्षात ठेवणे. विस्मरण म्हणजे काय? की विसरणे. ठीक आहे. जे काही अनुभव आपण घेत असतो तर ते सगळेच अनुभव आपल्या लक्षात राहतात का? नाही. तर काही अनुभव हे विसरले जातात पहा. आता ही जी विस्मरण प्रक्रिया आहे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पहा. हम्म? जे काही आपण ग्रहण केलेले अनुभव आहे तर ते काही काळानंतर विस्मृतीत जात असतात.
ती फार दीर्घकाळ टिकून राहत नाही पहा. तर विस्मरण त्याचं होत असतं. तर ती एक आपल्याला मिळालेली देणगी आहे विस्मरण होणं. बघा, जर विस्मरण झालं नाही, तर जे काही अनुभवांची तीव्रता असेल, तर त्याच्यामुळे काय होतं पहा, की आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. तर त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य विस्मरण जर घडलं, तर त्यामुळे व्यक्ती तिथल्या तिथे काही गोष्टी, चांगल्या पण गोष्टी घडत असतात पहा आणि वाईट पण गोष्टी घडत असतात. जर विस्मरण नसेल, तर त्या वाईटच गोष्टी धरून बसलं एखादी व्यक्ती, विस्मरण झालं नाही, तर तिचं जे जीवन आहे, तर जगणं हे अवघड होत असतं. तर त्यामुळे विस्मरण होणं किंवा विस्मरण हे देखील गरजेचं असलेलं दिसून येते पहा. आता हे विस्मरण कशामुळे घडत असतं? तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या ज्ञानाचा जर आपण त्याचा सराव केला नाही, हं, तर त्यामुळे देखील त्या गोष्टी विसरल्या जाऊ शकतात किंवा आठवण्याचा प्रयत्न केला नाही आपण, त्यामुळे देखील हे विस्मरणामध्ये जाऊ शकतो. आता एखादी गोष्ट आहे किंवा एखादा घटक आहे, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवला जातो, तर तेव्हा विद्यार्थ्यांचं चांगल्या लक्षात राहतो, ध्यानामध्ये राहतो पहा. परंतु तेव्हा जेव्हा ते घरी येतात, घरी आल्यानंतर त्यांनी जर ते जे काही शिक्षकांनी शिकवलं आहे, त्याचा जर अभ्यास केला नाही किंवा सराव केला नाही, तर काही दिवसांनी काय होतं, की ते ज्ञान विसरलं जातं पहा, लक्षात येत नाही. म्हणजे जे ज्ञान आधी लक्षात राहतं, पण त्याचा सरावाच्या अभावी ते विसरलं जाऊ शकतं पहा. मग त्याच्यासाठी विस्मरण होऊ नये यासाठी काय करावं लागतं? त्याचा सराव करणं हा गरजेचं असतं पहा. आता विस्मरणाच्या बाबतीमध्ये 1885 मध्ये पहा, हे महत्वाचं आहे. 1885 मध्ये एबिंगहॉस या मानसशास्त्रज्ञ त्यांनी विस्मरणाच्या संदर्भात एक आलेख काढला आहे पहा. हं? विस्मरणा संदर्भात आलेख काढला आहे. कोणी काढला आहे तो? एबिंग हॉस नावाच्या मानसशास्त्रज्ञ 1885 मध्ये. तर असा जो काही त्यांनी आलेख काढला आहे पहा. आता त्याचं म्हणणं काय आहे, की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं अध्ययन होत असतं पहा. हं? तर हे इथले आपण सांगू शकतो इथे. आता एवढं डीपमध्ये सांगत हे डायग्राम नाही काढत, की जेव्हा आपण अध्ययन घडत असतं पहा आणि हे जे काही अध्ययन आहे, जेव्हा आपण शिकवलं जातं, तेव्हा तो जो आलेख आहे तो उच्च असतो आणि हळू मग हा असा विस्मरण होत जातो पहा. असं यांचं म्हणणं आहे. कोणाचं? एबिंगहॉसचं म्हणणं आहे. म्हणजे जेव्हा शिकवलं जातं, तेव्हा जे काही ज्ञान होत असतं किंवा स्मरणात गोष्टी राहत असतात, तेव्हा उच्च प्रतीचं स्मरण असतं. पण त्याला आपण रिव्हिजन दिलं नाही, रिकॉल, रेकॉग्नायझेशन जर केलं नसेल, त्याची धारणा कमी होऊन मग ते हळू विस्मरण होत असतं. परंतु विस्मरण एकदमच होत नाही, म्हणजे सगळंच होत नाही. काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात पहा. म्हणजे काहीच आठवत नाही असं होत नाही. आपल्याला लक्षात राहत असतात. परंतु विस्मरण होत असतं. पहिल्या दिवशी जर त्याचं म्हणजे आपण सराव केला नाही, बघितलं नाही त्याच्याकडे, तर हा विस्मरणाचा आलेख आपल्याला दिसून येतो. पण असं एबिंगहॉस यांनी सांगितलेलं आहे. आता जे सुरुवातीचं आहे विस्मरण, तर ते जलद गतीने होते पहा आणि नंतरच्या काळात विस्मरण हे मंद गतीने होत असलेलं सांगितलं आहे पहा. म्हणजे जे काही अनुभव आपण घेत असतो जीवन जगत असताना, ते सगळेच अनुभव आपल्या लक्षात राहतात असं नाही. तर काही अनुभवाचा आपण सराव नाही केला किंवा आठवलं नाही, तर ते अनुभव विस्मरणामध्ये जाऊ शकतात पहा. हं? म्हणजे जसा काळ पुढे जातो, तसा पूर्वीच्या गोष्टी आपण विसरतो. आता पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला जे काही आपण दुःखद गोष्टीचा अनुभव आहे, तर तो विस्मरणामुळे मदत होते आपल्याला. हं. त्याच्यानंतर पहा अ, अनेक जेव्हा आपण अध्ययन करत असतो, हं, काही जुनं अध्ययन असतं, तर ते नवीन अध्ययनाला देखील परिणाम करत असतं. तर त्यामुळे अ, काय होतं, की अध्ययन जे काही आहे, म्हणजे कालबाह्य झालेलं अध्ययन विसरणार आणि जे काही नवीन अध्ययन आहे, तर त्याचं काय केलं पाहिजे, म्हणजे सरावाने किंवा त्याचं ग्रहण किंवा धारणा जर चांगली होत असेल, तर त्याचं स्मरणामध्ये रूपांतर होऊ शकतं पहा. तर त्याच्यामुळे जे काही विस्मरण आहे, तर ते देखील महत्वाचं आहे. म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, स्मरण आणि विस्मरण. स्मरण जितकं महत्वाचं आहे, तेवढं विस्मरण देखील महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. मग यानंतर आपल्याला असं सांगता येईल, की जेव्हा आपण
प्रत्यावहन किंवा प्रत्याभिज्ञान जर केलं नाही तर त्यामुळे देखील काही गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत. तर अजून सांगितलं आहे एबिंगहॉस यांनी की निरर्थक शब्द पाठ केले. हं? तर जेव्हा निरर्थक शब्द त्यांनी पाठ केले तर ते काही काळानंतर म्हणजे त्याचं विस्मरण झालं आहे. पण जे अर्थयुक्त शब्द जेव्हा प्रयोग करताना दिले तर अर्थयुक्त जे काही शब्द आहेत तर ते त्यांचा चांगल्या लक्षात राहिला आहे. हा देखील या विस्मरणाच्या संदर्भात एबिंगहॉस यांनी प्रयोग केलेला आहे पहा. आता जो एबिंगहॉस आहे तर तो जर्मन मानसशास्त्रज्ञ आहे, हे देखील लक्षात ठेवा. लक्षात आलंय सगळ्यांना? अध्ययनामध्ये म्हणा स्मरण आणि विस्मरण हे अतिशय महत्वाचा पार्ट असलेला दिसून येतो. तर त्यामुळे आपल्याला जर याचं जे काही महत्व पाहायचं असेल शिक्षणा संदर्भामध्ये तर काय करायला पाहिजे शिक्षकांनी की विद्यार्थ्यांचं चांगलं लक्षात राहण्यासाठी किंवा त्यांची धारणा चांगली होण्यासाठी त्यांना जे काही अध्यापन करणं गरजेचं आहे तर ते अर्थयुक्त अध्यापन झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रुची ही निर्माण झाली पाहिजे. तरच जे काही शिक्षकांनी शिकवलेलं असतं ते त्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या चांगलं लक्षात राहतं. त्याच्यानंतर विश्रांती देखील देणं गरजेचं आहे. एखादा तास झाला आहे सारखेच जेव्हा टाइम टेबल बनवलेलं असतं पहा त्यावेळेस देखील अ, काही म्हणजे विश्रांती म्हणजे चित्रकलेचा मध्येच खेळाचा असा तास जर लावला तर काही वेळेसाठी त्यांना विश्रांती मिळेल आणि परत नंतर दुसरे तास लावले तर मग त्यांना अध्ययन करण्यासाठी ते प्रवृत्त होतील किंवा त्यांचे स्मरण चांगलं होते. मग त्याच्यासाठी देखील शिक्षकांना हे स्मरण आणि विस्मरण महत्वाचं सांगता येतं पहा. त्याच्यानंतर आहे की स्मरण चांगलं होण्यासाठी त्यांना म्हणजे सरावासाठी प्रयुक्त केलं पाहिजे, स्वयं अध्ययनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. त्याद्वारे देखील त्याच पद्धतीने त्यांना आठवण्यासाठी हं, त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी वाढण्यासाठी किंवा आठवण्यासाठी शिक्षकांनी त्या पद्धतीने जर अध्यापन केलं तर विद्यार्थ्यांना ते चांगलं लक्षात राहतं पहा. तर या पद्धतीने आपण स्मरण आणि विस्मरण हे पाहिलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. हं? विस्मरण, विसरणे हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आपल्याला जो काही नवीन एक भाग बघायचा आहे तर तो आपण पाहूयात आता. तर तो अवधान. अवधान म्हणजे काय हे बघायचं आहे. अवधान अटेन्शन. आता जे काही अवधान आहे अवधान म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण बघणार आहोत पहा. आता अवधान म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीकडे वळलेला मनाचा ओघ. अवधान म्हणजे अवधान अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वळलेला मनाचा ओघ. ओघ म्हणजेच काय अवधान किंवा अटेन्शन. हे लगेच आपल्याला लक्षात राहतं पहा. जेव्हा आपण मनाचा जेव्हा लक्षात राहतात पहा किंवा जेव्हा एखादी आपल्याला आवडीची किंवा गोष्ट असते तर त्यावर देखील आपल्याला सांगता येतं की आपलं अटेन्शन तिथे जात असतं पहा. हं? तर अवधान या संदर्भात ही व्याख्या आपल्याला एक करता येते की एखाद्या गोष्टीकडे वळलेला मनाचा भाग होय. टिचनेर यांनी देखील व्याख्या केली आहे पहा हे टिचने यांची व्याख्या अशी आहे की अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण. अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण. ठीक आहे केंद्रीकरण. नेक्स्ट आहे पहा रास यांच्या मते कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. हं? जाणून घेण्यासाठी
मनाने केलेली धडपड. हा, म्हणजेच काय हो? अवधान होय. आता अवधानाचे काही प्रकारही आहेत पहा, तर ते त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण पहिल्यांदा अवधान म्हणजे काय? लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो, म्हणजेच आपण अवधान त्याला म्हणता येतं पहा. किंवा ह्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत ते देखील महत्वाच्या आहेत पहा. आता जे काही अवधान आहे, काही मनोव्यापार असलेला आपल्याला दिसून येतो किंवा निवड प्रक्रिया देखील म्हणता येतं पहा. आता उदाहरणार्थ द्यायचं तर आपण एखाद्या जत्रेमध्ये गेलो, त्याच्यामध्ये अनेक दुकानं असतात पहा. पण आता लहान मुलं ही काही खेळणीकडे म्हणा किंवा जे काही झुले असतात त्याच्याकडे बघत असतात. म्हणजे स्वतःहून काय केलं जातं की त्याच्यामध्ये अटेन्शन दिलं जातं किंवा फोकस केलं जातं पहा. किंवा दुकानामध्ये जे काही बरण्या वगैरे ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये गोळ्या बिस्किट वगैरे ठेवले त्यांच्याकडे देखील त्यांचं लक्ष जात असतं. म्हणजे स्वतःहून जे काही आपण अटेन्शन देत असतो किंवा अवधान त्या गोष्टीकडे केंद्रित होत असतं पहा. ओके. तर आता जे काही अवधान आहे तर ते त्याच्या संदर्भात सांगता येतं की एकाच गोष्टीवर दीर्घकाळ टिकत नाही. खूप चंचल असतं अवधान आणि लहान मुलांचं तर खूपच चंचल असतं पहा. ते एका गोष्टीवर फार काळ टिकत नसतं. आता जे काही अवधान आहे तर त्या अवधानाचे 3 प्रकार घडतात. तर त्यांचा देखील आपण इथे अभ्यास करूया. अवधान म्हणजे कळालं की मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय किंवा अटेन्शन होय. जाणून बुजून आपण जेव्हा लक्ष देत असतो म्हणजेच आपण अवधान म्हणतो एक सोप्या भाषेमध्ये. आता अनैच्छिक अवधान. अनैच्छिक अवधान. आता हे जे काही अवधान आहे पहा अनैच्छिक, तर हे कधी असतं? यामध्ये आपल्याला सांगता येतं की व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो त्याकडे आपलं लक्ष जातं, तर त्यालाच अनैच्छिक स्वरूपाचं अवधान म्हणलं जातं पहा. मग त्याच्यासाठी तुमचं फार लक्ष असावंच असं काही नाहीये. व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो आपलं तिथं अवधान दिलं जातं. आता समजा क्लासमध्ये बसलेला आहे, तर हॉर्नचा आवाज ऐकू येतो ना, तर ते म्हणजे तुमची इच्छा असेल किंवा नसेल तर त्या गोष्टी कानावर पडतात, तुम्ही ऐकता. म्हणजे ज्याच्यामध्ये अनैच्छिक अवधान तिथे गेलेलं आपल्या लक्षात येतं का. किंवा जेव्हा ढग वगैरे कडाडतात ते देखील आवाज ऐकू येतो, म्हणजे आपलं लक्ष त्या गोष्टीकडे गेलेलं असतं पहा. हे झालं अनैच्छिक अवधानाचं उदाहरण सांगता येतात पहा. त्याच्यानंतर जे काही दुसरं आहे तर ते आहे ऐच्छिक अवधान. हे अनैच्छिक लक्षात आलं, इच्छा असो किंवा नसो. ऐच्छिक अवधान इथे जाणीवपूर्वक आपण अटेन्शन देत असतो पहा ऐच्छिक अवधानाला. आपण काय करत असतो? इच्छेनुसार आपण तिथे लक्ष देत असतो पहा, म्हणजे अवधान इथं केंद्रित होत असतं. आता ऐच्छिक अवधानामध्ये उदाहरणं सांगता येईल की जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर तेव्हा आपण जाणीवपूर्वक तिथे लक्ष देतो. शिक्षक जे काही शिकवत असतात त्यांच्याकडे लक्ष देतो. किंवा एखादा खेळ आहे, जर त्या खेळामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, बॅडमिंटन, क्रिकेट आहे, तेव्हा आपण जाणीवपूर्वक तिथे लक्ष देत असतो स्वतःहून. तर हे ऐच्छिक अवधानामध्ये आपल्याला हे उदाहरणं सांगता येतात पहा. म्हणजे यश मिळवण्यासाठी आपल्या मनाने जी काही धडपड केलेली आहे, तर ती ऐच्छिक अवधानामध्ये येते पहा. म्हणजे स्वतःहून जे काही अटेन्शन दिलं आहे, फोकस आपण करतो, ऐच्छिक अवधान. आता काही एमपीएससी चे विद्यार्थी आहेत पहा किंवा तुमचंच उदाहरण दिलं, की आता जे काही तुम्ही अटेन्शन देत आहेत, की तुमची तुम्हाला शिकायचं आहे टीईटी मध्ये क्वालिफाय व्हायचंय, मार्क चांगले पाडायचे आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे काय होतं, की ऐच्छिक जे काही अवधान आहे, तर ते आवश्यक असतं किंवा तुम्ही जाणून बुजून काय करता, तिथे अटेन्शन देत असता पहा. हे ऐच्छिक अवधानाचं उदाहरण आहे पहा. त्याच्यानंतर अभ्यास अवधान. हा तिसरा आहे अभ्यास
अवधान किंवा अभ्यस्त अवधान असं देखील म्हणलं जातं. अभ्यस्त. आता हे जे काही अवधान आहे तर ते कशामुळे होतं पहा, की एखाद्या विषयाची आपल्याला गोडी निर्माण झाली तर त्याकडे आपलं ऑटोमॅटिकली लक्ष जात असतं. आता जेव्हा एखादा चित्रकार आहे किंवा एखादा गायक आहे, तर तो त्याच्या कलामध्ये एवढा गढून गेलेला असतो, हं, ही चित्र काढताना, तर त्याला दुसरं काहीच लक्षात येत नाही. किंवा संशोधन असतील किंवा एखादे कलावंत असतात, तर यांचं जे काही अवधान असतं तर ते अभ्यस्त, हॅबिच्युअल अटेन्शन असं त्याला म्हणू. हं? तर हे अवधानाचे आपल्याला 3 प्रकार असलेले दिसून येतात. अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त अवधान. अनैच्छिक अवधान इच्छा असो किंवा नसो यामध्ये. ऐच्छिक स्वतःहून इथे काय केलं जातं, अटेन्शन दिलं जातं. कशामुळं? कारण एखादी प्रेरणा निर्माण झाली असते, त्याच्यामुळे अभ्यास करावासा वाटत असतो. चांगले मार्क मिळवण्यासाठी स्व स्वतःहून प्रयत्न केले जातात. तर ते ऐच्छिक अवधानामध्ये असतात. आणि अभ्यस्त अवधानामध्ये जे काही संशोधक आहेत, चित्रकार आहेत किंवा संगीतकार आहेत पहा, ते काय त्या कलेमध्ये एवढे म्हणजे हे झालेले असतात, घडून गेलेले असतात, की त्यांना कुठलंच लक्ष लागत नाही. त्या क्षेत्रामध्ये त्यांना रुचीमुळे किंवा अभिरुचीमुळे त्या क्षेत्रामध्ये अ, किंवा विषयामध्ये लक्ष देण्यासाठी सूचना त्यांना द्यावी लागत नाही. तर ते जाणून बुजून तिथे लक्ष केंद्रित करतात पहा. तर ते झालं अभ्यस्त अवधान. लक्षात आलं सगळ्यांना? अवधानाच्या संदर्भात. आता जे काही अवधानाचे शैक्षणिक महत्त्व आहेत, तर ते आपल्याला सांगता येतं, की कृती शिक्षणातून आपण अनैच्छिक अवधान हे आहे टिकवून ठेवू शकतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना जर आपण एखाद्या कामामध्ये व्यस्त ठेवलं, ॲक्शनमध्ये व्यस्त ठेवलं, तर त्यांचं अवधान टिकून राहतं पहा. आता गणिताचा तास आहे. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना कामं लावतात, म्हणजेच एखादं प्रॉब्लेम सोडून दिलं जातं आणि नंतर विद्यार्थ्यांना सोडवायला सांगतात. म्हणजे तिथे काय होतं, की विद्यार्थी जे काही आहेत, तर ते कसे असतात, अ, स्वतः कृतीद्वारे शिकत असतात. मग त्यामुळे त्यांचं अवधान टिकून राहत असतं पहा. त्याच्यानंतर आपल्याला असं सांगता येईल, की अवधान नसेल, तर आपण किती चांगल्या गोष्टी सांगितल्या, तरी पण त्यांच्या लक्षात राहणार नाही. तर त्याच्यासाठी अवधान टिकणं हे आवश्यक आहे पहा. त्यानंतर अभिरुची ही शिक्षकांनी निर्माण करणं आवश्यक आहे. त्याद्वारे मग त्यांना अवधान लक्ष देण्यास ते प्रवृत्त होत असतील. लक्षात आलं अवधान, अटेन्शन या संदर्भात. त्याच्यानंतर सोप्पा, अतिशय सोप्पा असा विषय आहे आणि पुढचा घटक आहे ती आहे अभिरुची. हं? ही बघायची अभिरुची, इंटरेस्ट. छोटे छोटे आहेत पहा हे अभिरुची, कल्पना, प्रतिमा. हा, याचं फक्त लक्षात आलं की कळून जाईल तुम्हाला. तर अभिरुची म्हणजे काय? इंटरेस्ट. आता एखाद्या विषयामध्ये किंवा कुठल्याही, ही अभिरुची म्हणजे मनाचा स्थिर भाव असं आपल्याला इथे सांगता येतं पहा. हं? आता एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा करावीशी वाटते, का करावीशी वाटते? तर ती आपल्याला आवडत असते, त्याच्यामध्ये अभिरुची असते. काही जण खेळामध्ये आवड असते, काही जणांना नृत्य करण्यामध्ये, काही जणांना वाचनामध्ये, जे काही कादंबरी वगैरे वाचनामध्ये ह्या आवडत असतात. म्हणजे अभिरुचीनुसार व्यक्तीमध्ये काय होत असतं पहा, म्हणजे अवधान म्हणा किंवा अध्ययन म्हणा हे घडत असतं. तर त्यामुळे अभिरुची विद्यार्थ्यांना निर्माण होणं ही महत्वाची आहे पहा. अभ्यासाच्या संदर्भात असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कौशल्य प्राप्त करण्यामध्ये अभिरुची किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणं फार महत्वाचं असेल, महत्वाचा असतो. तर अभिरुची नसेल तर त्याचं लक्ष लागत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. तर त्यामुळे अवधानासाठी देखील आपल्याला सांगता येतं, की त्याच्यामध्ये इंटरेस्ट ज्या व्यक्तीमध्ये असेल, तर त्यांना सांगायची गरज नाही, की तू इथे लक्ष दे. त्याचं ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये लक्ष लागतं. तर त्याच्यासाठी अभिरुची ही असणं फार महत्वाचं असलेलं दिसून येतं पहा. तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? तर एखाद्या जेव्हा विद्यार्थी ज्ञान प्राप्त करतील, त्याच्यामधली कौशल्य शिकतील, तर तेव्हा काय होतं त्यांना आवड निर्माण होते त्याविषयी. जेव्हा त्या गोष्टीत किंवा संकल्पना त्यांना क्लिअर होतात, स्पष्ट होतात, तर तेव्हा काय होत असतं त्याच्यामध्ये अभिरुची ही
वाढत असते. तर त्यामुळं शिक्षकांनी हे महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण करणं हे महत्वाचं आहे. याच्यानंतर पुढचं जे काही बघायचं आहे ते आपण पाहणार आहोत. टाइम बघूया आधी, नंतर पुढे. झालेला आहे टाइम. तर या संदर्भात 2-3 क्वेश्चन बघूया आणि त्याच्यानंतर थांबूया. ठीक आहे. या स्मरणाच्या संदर्भात काही क्वेश्चन आहेत, तर त्यांचा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा, ते आपण बघूया. आता स्मरणामध्ये किती घटक असतात सांगा? स्मरणामध्ये स्मरणामध्ये किती घटक असतात सांगा? हा, व्हेरी गुड. 4 घटक असतात. जे काही आपण पाहिले की नाही, ग्रहण, धारणा, प्रत्यावन आणि प्रत्याभिज्ञान. कोणते घटक आहेत पहा? ग्रहण, धारणा. हा पण क्वेश्चन येऊ शकतो. प्रत्यावहन. कोणते कोणते घटक आहेत ते पण विचारले जाऊ शकतात. प्रत्याभिज्ञान. ठीक आहे. हे 4 घटक आहेत. त्याच्यानंतर पहा, पूर्वी शिकलेल्या गोष्टी आठवणे. पूर्वी शिकलेल्या गोष्टी आठवणे म्हणजे काय हो? पूर्वी जे काही शिकलेलं असतं त्या गोष्टी आठवणे म्हणजेच काय? हम्म स्मरण. ठीक आहे. स्मरण असेल तर ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा काय क्वेश्चन आहे? आता पूर्वी शिकलेली माहिती ओळखणे. पूर्वी शिकलेली माहिती ओळखणे. हे पहा, आपण आठवणे आणि ओळखणे हे पाहिलं होतं. हा, व्हेरी गुड. प्रत्याभिज्ञान ओळखायची आहे. लक्षात आलं प्रत्यावन आणि प्रत्याभिज्ञान. हे पहिल्यांदा कन्सेप्ट जर लक्षात आला ना तुमच्या, तर काहीच यामध्ये अवघड नाही. कुठलाही उदाहरण दिलं तुम्हाला तरी कन्सेप्ट लक्षात आल्या की म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देऊ शकतात तुम्ही. नेक्स्ट पहा, अजून 1-2 क्वेश्चन घेऊयात. विस्मरणाचा आलेख कोणी मांडला? विस्मरणाचा आलेख आलेख कोणी मांडला किंवा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? एबिंगहॉस. एबिंगहॉस. आणि कधी मांडला हे लक्षात आहे का? ते देखील सांगा. विस्मरणाच्या संदर्भात 1800 किती 85 मध्ये. आणि तो कोणता मानसशास्त्रज्ञ आहे? जर्मन मानसशास्त्रज्ञ. हे देखील लक्षात ठेवा. 1885 मध्ये विस्मरणाच्या संदर्भात त्यांनी आलेख मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? विस्मरण कसं होतं की पहिल्यांदा जलद गतीने विस्मरण होतं आणि नंतर त्याचा वेग कमी होतो. म्हणजे असं जे काही सांगितलेलं आहे, पहिल्यांदा जलद होतो आणि त्याच्यानंतर कमी कमी झालेला वेग दिसून येतो. पहा, हा विस्मरणाच्या संदर्भात आलेख हा एबिंगहॉस या मानसशास्त्रज्ञांनी 1885 मध्ये सांगितलेला आहे. पहा, त्याच्यानंतर एक व्याख्या पहा. स्मृती म्हणजे इथली आहे 6वी. नवा अनुभव ही कोणी मांडली? व्याख्या ही ऑप्शन देते मी. प्रत्याभिज्ञान करता येईल म्हणजे तुम्हाला. नॉर्मन यांनी मांडली, एटगेल, रॉस की स्काउट कोणी मांडली आहे? स्मृती म्हणजे व्हेरी गुड, रास यांनी मांडलेली आहे बा. तर या संदर्भात देखील असे क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघ. पुढचे क्वेश्चन आपण काय सांगता येईल?
आता स्मरणाच्या बाबतीमध्ये आपण सांगू हा. पूर्वी घेतलेल्या अनुभवांची आठवण होणे. आठवण होणे. आठवण होणे म्हणजेच काय? प्रत्यावान प्रत्याभिज्ञान काय येतं यापैकी? प्रत्यावान. लक्षात घ्या, आठवण होणे म्हणजेच प्रत्यावान सांगता येतं आणि ओळखणे म्हणजेच प्रत्याभिज्ञान. त्याच्यानंतर अजून बघायचे का? बर, विस्मरण कमी करण्यासाठी काय आवश्यक आहे? विस्मरण कमी करण्यासाठी आता ह्याचे जे ऑप्शन्स आहेत ते मी फक्त वाचते. तुम्ही त्याच्यामधलं राईट आन्सर सांगायचं आहे. काय आवश्यक आहे? काय आवश्यक आहे पहा. विस्मरण कमी करण्यासाठी नवीन विषय शिकणे, पुनरावृत्ती करणे, विश्रांती घेणे की निरीक्षण करणे. काय म्हणजे विस्मरण जर कमी करायचं असेल, हा बरोबर आहे, पुनरावृत्ती करणे किंवा सराव करणे. पुनरावृत्ती झाली तर काय होतं? विस्मरण कमी होतं पहा. जर आपण त्याची पुनरावृत्ती केली नाही, रिव्हिजन केलं नाही किंवा सराव केला नाही तर त्या गोष्टी विसरल्या जातात. त्याच्यामुळे पुनरावृत्ती होणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर बस करूया का आजच्या? नंतर आपण आणखीन क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, थांबूया तिथे आपण आज. ओके. राम तर यस यस यस, मी आलेलो आहे. सर्वांची माईक चालू करतो. शुभरात्री, गुड नाईट म्हणण्यासाठी. कोणाचं डाऊट काय असेल तर टेस्ट सिरीजच्या ग्रुपला मॅडमचा नंबर आहेच. शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट मॅम. नाईट सर. एंड करू मीटिंग. गुड नाईट फॉर मॅम. ऑल. गुड नाईट.